भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हा केवळ विश्वासाचा मंत्र नाही, तर खुद्द स्वामींचा शुभाशीर्वाद आहे. अशक्य ही शक्य करतील स्वामी, अशी अनेकांची आजही श्रद्धा आहे. अशाच एका प्रसंगात भक्तांसाठी स्वामी समर्थ महाराजांनी अन्नपूर्णा रूप धारण केले. स्वामींच्या या अन्नपूर्णा स्वरूपाचे पूजन ठिकठिकाणी केले जाते. नेमके काय घडले जाणून घेऊया. अन्नपूर्णा ही पार्वतीचा अवतार आहे. भारतीय संस्कृती परंपरानुसार घरातील सर्वांना पोटभर खाऊ घालणाऱ्या गृहलक्ष्मीला अन्नपूर्णा मानले जाते. अक्कलकोटच्या स्वामी समर्थ महाराजांनी अशाच एका प्रसंगी सेवेकरांना प्रसाद भोजन दिले. झाले असे की कोणाळी गावाच्या रानातून जाताना स्वामींबरोबर श्रीपाद भटांसह सुमारे 100 सेवेकरी होते. दिवसभर चालून चालून तर सर्वांना खूप भूक लागली होती. आणखी काही अंतर थोडे चालून पार केल्यानंतर स्वामी एका शेतात बसले. खुद्द स्वामी आलेत म्हटल्यावर तेथील शेतकऱ्यांनी स्वामींना फलाहार दिला, पाणी दिले. स्वामींनी फलाहार ग्रहण केला. मात्र इतरांच्या भोजनाचे काय, हा प्रश्न सर्वांनाच पडला. तेवढ्यात स्वामी सर्वांना म्हणाले की त्या आम्रवृक्षाखाली जा. श्रीपाद भटांसह आलेल्या सेवेकरांना वाटले की तेथे कोणीतरी जेवण देईल. श्रीपाद भटांना मात्र स्वामींवर पूर्ण श्रद्धा होती, विश्वास होता. श्रीपाद भट काही न बोलता तेथील काही सेवेकरांना घेऊन आम्रवृक्षाखाली गेले. तिथे एक वृद्ध सुवासिनी प्रसन्न मुखाने उभी होती. श्रीपाद भटांनी चौकशी केल्यानंतर ती महिला म्हणाली की आज आमच्यापैकी बरीच मंडळी इथे भोजनास येणार होती, मात्र अजून ती आलेली नाही. सूर्यास्त होत आला आहे. आता कोणी येईल असे वाटत नाही. त्यामुळे तुम्ही सर्वांनी हे अन्न ग्रहण करावे. वृद्ध सुवासिनी महिलेने शिजवलेलं सर्व स्वयंपाक श्रीपाद भटांना दिला. हे सर्व जेवण घेऊन श्रीपाद भट व अन्य सेवेकरी स्वामींकडे जाणच निघाले. श्रीपाद भटांनी त्या सुवासिनी महिलेसही स्वामींकडे येण्याचा आग्रह केला. मात्र तुम्ही पुढे चला, मी मागाहून दर्शनाला येते, असे म्हणून त्याने श्रीपाद भटांना पुढे पाठवून दिले. श्रीपाद भटांनी सर्व सेवेकरांना जेवण वाढून घेण्यास सांगितले. सर्व तृप्त झाले. अशा प्रकारे स्वामी समर्थ महाराजांनी सर्व भक्तांना अन्नपूर्णेकरवी भोजन घातले. अशी सर्वांची श्रद्धा आहे. फार थोड्याचे भाग्य ज्यांना प्रत्यक्ष अन्नपूर्णेचे प्रत्यक्ष दर्शन घेण्याचे भाग्य लाभले. त्यानंतर श्री स्वामी समर्थ महाराजांचे अन्नपूर्णा स्वरूपात सर्वत्र पूजन होऊ लागले, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते. अन्नपूर्णा स्वामी आईंची ही कथा तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आम्ही अशा स्वामी संत जीवनावर आधारित प्रेरणादायी कथा आपल्यासाठी घेऊन येत राहू. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.